नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे गणेश चतुर्थी. तर आपल्याकडे देखील गणपती आहेत आज. सो गणपती आम्ही रात्री आणून ठेवलेला आहे. तर आम्हाला आता मला स्थापना करायची, मला म्हणजे मी राघवला घेऊन स्थापना करणार आहे आणि माझ्या मैत्रिणी बोलवल्यात मी, परंतु माझं काहीच डेकोरेशन झालेलं नाही आहे. सो मी म्हटलं आता मस्त पहिलं डेकोरेशन करेल. आंघोळ वगैरे झाली, आंघोळ लवकर करून घेतली, गाऊ होती तेव्हाच. सो जेणेकरून मला टाईम भेटेल. देवपूजा राहिली आहे माझी, आधी डेकोरेशन करते, त्यानंतर एक एक काम आवरून घेते. तर चला आता आपण डेकोरेशन करूया. आणि इथे माझं डेकोरेशन चालू होतं, कारण गणपती बसणार होते त्याच दिवशी मी सकाळी डेकोरेशन करायला घेतलं, क्लिनिंग वगैरे आवरून. तर मी एक सिम्पल म्हणजे माझ्याकडे आर्टिफिशियल ग्रीनरीच्या माळा होत्या, म्हणजे पानांच्या माळा म्हणू शकता, ज्या की मी तेमूवरून मागवल्या होत्या. तर त्या मागे लावून त्याच्यामध्ये मी लाईटिंग लावणार होते आणि एवढंच डेकोरेशन असणार होतं माझं. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी या माळा लावून घेतल्या होत्या आणि या माळा म्हणजे लाईटिंग चालू केल्यावर खरंच खूप सुंदर दिसत होतं. आणि तुम्हाला माहितीच आहे माझी मैत्रीण रेनू, तर रेनू ही आली होती मला कुकिंगमध्ये हेल्प करायला. तर मी छान असा मस्त मसाले भात बनवला होता. माझा जो घरचा मसाला आहे तो यूज करून बनवला होता. तुमच्यासोबत मी शेअर देखील केला होता मसाले भाताचा, किंवा बिर्याणी मसाला म्हणून आहे एक माझी रेसिपी, तर ती तुमच्यासोबत मी शेअरही केली होती. तर कोणाला हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन. तर इथे राघवला दूध देखील पाजायचं होतं आणि माझ्या मिस्टरांना सुट्टी नव्हती भेटणार. सो मी माझ्या सगळ्या मैत्रिणी बोलवून घेतल्या आणि त्यांच्यासोबत आम्ही सर्वांनी मिळून गणपती बसवला. तर इथे सगळ्याजणी मदत करत होत्या. प्राजक्ता पंचामृत बनवत होती आणि शुभांगी इथे मोदक करण्यात हेल्प करत होती. रेनूने रायता बनवला होता राईससाठी आणि पूजाने इथे देवाची तयारी केली होती. तर तिचं बाळ छोटं आहे, सो ते हॉलमध्ये खेळत होतं, त्यामुळे ती इथे छान देवाला हार वगैरे तिनेच बनवला. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि इथे अशा प्रकारे गणपती बाप्पाची स्थापना केली आम्ही. मुहूर्तामध्येच केली, 11-11:30च्या दरम्यान UAEच्या टायमिंगवरती. आणि बरंचसं काही मला माहिती नव्हतं गणपती बसवायचं, कारण मीही नवीन होते. तर मला सगळेजण सांगत होते कसं कसं करायचं, काय काय करायचं. आणि खरंच गणपती बाप्पा एकदा बसले ना की घर एवढं भरतं ना, असं खूप प्रसन्न वाटतं. आणि आम्ही घरामध्ये माझ्या मैत्रिणी देखील होत्या, तर खूप छान वाटत होतं, वातावरण एकदम प्रसन्न झालं होतं.
कंठी जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामनाने निशा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा देवीचे उदन शुक्लांचा निळा ऐसा शंकर शोभे मन मनोहर सुताई कोटी देवी वाचे उंचाई रघुटी पंकज वेशा जय देव तमे नमः तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव नारायणं कृष्ण रामचंद्रं वासुदेवं श्री ब्रह्माण्डं गोपिका वल्लभं जानकी नायकं श्री हरे राम 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 हरे परब्रह्मरूपं गणेशं भजे मा गुणातीतमानं चिदानन्दरूपं चिदानन्दरूपं मुनीश्वरम् आकाशरूपं परेशं परब्रह्मरूपं विश्ववन्द्यं सुरेशं परब्रह्मरूपं गणेशं भजे ॐ श्री गणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रविनायकं भक्तावासं स्मरे नित्यम् जास्त जास्त द्यायचं तू पण बालचंद्रं च दशमं विनायकं एकादशं गणपतिं द्वादशं गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसंध्या पठे नरः। आणि यानंतर आम्ही सर्वांनी प्रसाद घेतला आणि जेवण वगैरे केलं। जेवणामध्ये तुम्हाला सांगितलं मसाले भात होता आणि रेणूने रायता बनवला होता, खूप सुंदर झाला होता रायता। त्यानंतर गाऊ आली, सगळ्या मैत्रिणी घरी गेल्या कारण त्यांची मुलं स्कूलवरून येणार होती। तर इथे गाऊ आल्यानंतर तिला बाप्पाचं दर्शन घ्यायला लावलं, हातपाय तोंड वगैरे वॉश करून। तर तिला शिकवत होते कसं घ्यायचं बाप्पाचं दर्शन, कारण तिला मी आज घरी नव्हतं ठेवलं। तिला एकदा असं होतं की घरी ठेवलं की तिला असं वाटतं की रोजच प्रोग्राम असावा, म्हणजे रोज घरी राहायला भेटेल। तर मुलांना अपेक्षा लागतात घरी राहण्याच्या, किंवा तिला मी आजारीही शक्यतो ती पडत नाही, तिची कधीच ॲबसेंटी नसते स्कूलमध्ये। त्यामुळे तिला आजही मी नव्हतं घरी ठेवलं, कारण आता रोजच बाप्पा आहेत आपल्याकडे। तर तिला सांगितलं होतं की बाप्पा संध्याकाळी असणार आहेत, 4-5 दिवस आहेत आपल्याकडे, त्यामुळे ती काही घरी नव्हती राहिली।
आणि यानंतर संध्याकाळी माझे मिस्टर ऑफिसवरून आल्यानंतर आम्ही सर्वांनी आरती केली बाप्पाची, कारण एकटीला आरती करायला नको वाटतं. सकाळी ही आता रोज एकटीलाच करावी लागणार आहे, म्हणून संध्याकाळी ॲटलिस्ट मिस्टरांची मी वाट पाहत बसते आरतीसाठी. आरती झाल्यानंतर माझी मैत्रीण कृतिका आणि तिचे मिस्टर सोबतच तिची मुलगी आली होती म्हणजे बाप्पाच्या दर्शनासाठी संध्याकाळी. पहचानता भी है. हाँ. नो 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 राघव. गार्गी कम कम कम. हाँ कम कम. अक्षराला छान वाटेल कम. अक्षरा को भी पता हो गया ना कैसे आरती कर ना. हाथ लाओ जा. आणि यानंतर माझ्या मिस्टरांचे मित्र आले होते बाप्पाच्या दर्शनासाठी आणि आई देखील होती त्यांची, तर मुलंही होती, खूप गोड होती छोटी मुलं. नाव काय तुझं? नाव काय सांग लवकर. बा.